So today we will start with the new topic, that is evaporation. जर आपण मराठीमध्ये बघायला गेलो तर इव्हॅपोरेशनचा अर्थ काय होतो? बाष्पीभवन. बाष्पीभवन मीन्स व्हॉट, की जो लिक्विड पार्ट असतो त्याला आपण जर हीट दिली तर हीट दिल्यामुळे त्याचं काय होतो? कन्व्हर्जन होतं. कन्व्हर्जन कशात होतो? वाफेत होतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज इव्हॅपोरेशन. ओके, तर त्याला आपण काय म्हणू? इट इज द प्रोसेस बाय विच liquid water goes directly to vapor phase. It is a process. It is a process in which liquid water directly goes into vapor phase. Directly goes into vapor phase by applying or by increasing the temperature. By increasing temperature. So evaporation, it is a process. Because आपण काय बघतोय? आपण बघतोय फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग. फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग मध्ये काय आहे? लॉट्स ऑफ प्रोसेस, युनिट ऑपरेशन्स आहेत. तर ते युनिट ऑपरेशन्स असल्यामुळे ते प्रोसेसेस आहेत. वेगवेगळे प्रोसेसेस आहेत. जसं आपण साइज रिडक्शन बघितलं, साइज सेपरेशन बघितलं. दे ऑल आर द प्रोसेसेस. युनिट ऑपरेशन्स पण आपण त्यांना म्हणू शकतो. ओके, तर evaporation is a process in which liquid water is converted into vapor phase by increasing in temperature. हे लिहिलेलं दिसतंय ना सर्वांना? It is a process in which liquid water is converted into vapor phase by increasing in temperature. म्हणजे जसं आपण टेम्परेचर इन्क्रीज करणार तर काय होईल? जो लिक्विड आहे त्याचं कन्वर्जन कशात होईल? वेपर फेज मध्ये होईल. दुसरा म्हणजे याचा मेन पर्पज काय आहे? टू गेट कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट. याचा मेन पर्पज काय आहे? टू गेट कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट. आता व्हॉट डू यू मीन बाय द कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट? कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्टचा अर्थ काय होतो ते आपण बघू. तर सर्वात पहिले याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट समजावी लागेल की इव्हॅपोरेशनच्या प्रोसेस मध्ये काय असतो? इट इज अ कॉम्बिनेशन. काय आहे? कॉम्बिनेशन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट प्लस व्होलाटाइल सॉल्व्हेंट. सर्वात पहिले आपल्याला हे समजावं लागेल याच्यामध्ये की इव्हॅपोरेशनच्या प्रोसेस मध्ये काय असतो? एक नॉन व्होलाटाइल सॉल्यूट असतो. नॉन व्होलाटाइल मीन्स व्हॉट, की तो इझिली हवेत उडणार नाही अपॉन अप्लाइंग द हीट. म्हणजे हीट त्याला दिली जर आपण तर त्याचं कन्वर्जन जो आहे तो वाफेत होणार नाही, वेपर फेज मध्ये होणार नाही. दॅट सबस्टन्स इज कॉल्ड एज नॉन व्होलाटाइल. आला लक्षात? जसं आपण कॅम्फर बघतो, कॅम्फर माहिती ना, कापूर. तर तो काय होतो? त्याला जर आपण असं हवेत ठेवलं की इट गेट इव्हॅपोरेटेड. ओके, लाईक दॅट सम लिक्विड्स आर देयर. फॉर एक्झाम्पल युअर पेट्रोल. पेट्रोल इज और इथर इज व्होलाटाइल इन नेचर. युअर अल्कोहोल इज ऑल्सो व्होलाटाइल इन नेचर. जर तुम्ही पेट्रोल हातावर टाकलं तर काय होईल? इट गेट इव्हॅपोरेटेड. हेन्स द पेट्रोल इज व्होलाटाइल. व्होलाटाइलचा अर्थ कळला? व्होलाटाइलचा अर्थ होतो की जो लगेच हवेत त्याचं रूपांतर होतं, वाफेत त्याचं रूपांतर होतं, त्याला आपण म्हणतो व्होलाटाइल. ओके, तर याच्यामध्ये काय आहे? इव्हॅपोरेशन प्रोसेस मध्ये इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ नॉन व्होलाटाइल सोल्यूट विथ व्होलाटाइल सॉल्व्हेंट. तर याच्यामध्ये काय असेल? व्होलाटाइल सॉल्व्हेंट असेल. व्होलाटाइल सॉल्व्हेंट मीन्स व्हॉट, की त्याला आपण हीट दिली तर त्याचं कन्वर्जन वाफेत होणार, त्याला आपण म्हणू व्होलाटाइल सॉल्व्हेंट. द एक्झाम्पल ऑफ दॅट इज वॉटर. आपल्याला माहिती आहे पाण्याला जर आपण हीट दिली तर त्याचा कन्वर्जन वाफेमध्ये होतो. हे जो वॉटर इज व्होलाटाइल सॉल्व्हेंट कन्सिडर करू शकतो आपण या प्रोसेस मध्ये. तर आता या पॉइंट कडे येऊ आपण
की इव्हॅपोरेशनचा पर्पस काय आहे, टू गेट कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट. आता याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. फॉर एक्झाम्पल काय केलं आपण, एक ग्लास घेतला. ओके, दिसतोय सर्वांना, समजतोय? आवाज येतोय का रे? हो सर. हो सर. हो सर, येतोय. सर, ठीक आहे ठीक आहे. आता बघा, आपण एक उदाहरण घेऊ. फॉर एक्झाम्पल दिस इज अ ग्लास. ओके, इन दिस ग्लास काय केलं आपण, 100 ml ऑफ वॉटर घेतलं. ओके, दिस इज अ volatile solvent. वॉटर इज अ volatile solvent. आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं, समजा 78 ग्रॅम ऑफ शुगर. 100 ml ऑफ वॉटर घेतलं आणि त्याच्यामध्ये 78 ग्रॅम ऑफ शुगर घेतलं. आपण फार्मास्युटिक्स फर्स्ट मध्ये बघितलेलं होतं बघा, कॉम्बिनेशन ऑफ शुगर अँड वॉटर इज कॉल्ड एज, काय म्हणणार आपण त्याला, 66.7% W/W. काय बघितलं होतं आपण, आठवतंय का काही? अरे सिरपची डेफिनेशन बघितली होती ना. सिरप काय असतो, कॉम्बिनेशन ऑफ वॉटर अँड शुगर, सुक्रोज. 66.7% W/W. So consider this as a non-volatile solution. Non-volatile solution. ओके, आपण काय केलं मग, हा कॉम्बिनेशन याच्यामध्ये टाका. या एका ग्लास मध्ये काय आहे, 100 ml वॉटर आहे आणि 78 ग्रॅम ऑफ शुगर आहे. आता मग काय केलं आपण, याला एकदम मस्त त्याचा सरबत तयार केला. सरबत तयार झाल्यानंतर काय होईल, दॅट शुगर इज कम्प्लिटली डिझॉल्व्ड इन वॉटर. याचं काय केलं, डिझॉल्व्ह करून घेतलं आणि याचा काय तयार झाला मग, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट इज कॉल्ड ॲज सोल्युशन. काय झालं मग, इट इज अ सोल्युशन. सोल्युशन तयार झालेलं आहे आता आपल्याला. कशाचे सोल्युशन आहे, इट इज अ सोल्युशन ऑफ शुगर इन वॉटर. इट इज अ नॉन volatile solute and this is a volatile solvent. नाव आता मला काय करायचंय की मला माझी साखर परत पाहिजे. ही जी साखर मी याच्यामध्ये टाकलेली या ग्लासमध्ये 100 ml वॉटरमध्ये जी साखर मी टाकलेली आहे ती साखर मला परत पाहिजे. तर मी काय करणार मग, मी काय करणार, मी इथे मग याला हा जो ग्लास आहे याला आपण समजा एका पातेल्यामध्ये घेऊन घेतो. ओके, या पातेल्यामध्ये घेतल्यानंतर हा जो सोल्युशन होता तो याच्यात ट्रान्सफर आहे. ओके, दॅट शुगर सोल्युशन इज ट्रान्सफर्ड हियर. अपॉन दॅट, आफ्टर दॅट मग काय केलं आपण याला, वी अप्लाय द हीट. बर्नर, दिस इज फ्लेम. ओके, हा सोल्युशन आहे आणि त्या सोल्युशनला आपण काय केलं, हीट केली. तर हीट होत असताना काय होईल मग, जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत वरच्या सरफेसचे, हे जे वरचे सरफेसचे वॉटर मॉलिक्युल्स आहेत ते आर गेट इव्हॅपोरेटेड. कारण त्यांच्यामध्ये कोहेसिव्ह फोर्स कमी असतो, म्हणून सरफेसचे वरचे जे मॉलिक्युल्स असतात ते गेट रेडिली कन्वर्टेड इनटू द वेपर्स. देयर इज अ टू फोर्सेस बिटवीन दिस. हे जो असतो याच्यामध्ये दोन फोर्सेस असतात. सरफेस टेन्शन मध्ये तुम्ही बघितलं असेल की कोहेसिव्ह फोर्सेस अँड ॲडेसिव्ह फोर्सेस. कोहेसिव्ह फोर्सेस मीन्स व्हॉट, जे सेम फोर्सेस असतात. इकडच्या वॉटरचा मॉलिक्यूल इकडच्या वॉटरचा मॉलिक्यूल यांच्यामध्ये जो फोर्स असेल दॅट इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स. आणि ॲडेसिव्ह फोर्स मीन्स व्हॉट, अपोजिट फोर्स. मीन्स
की वॉटर मॉलिक्यूल आणि एअर मॉलिक्यूल यांच्यामध्ये जो फोर्स असेल दॅट इज कॉल्ड एज एडेसिव्ह फोर्स. दोन फोर्सेस असतात, कोहेसिव्ह आणि एडेसिव्ह. तर आफ्टर दॅट काय होईल, जेव्हा आपण याला हीट अप्लाय केली तर दॅट सोल्युशन इज गेट वेपराइज्ड. त्याचं कन्वर्जन काय होईल, वेपर मध्ये होत जाईल. आता काय होत जाईल मग, ही सोल्युशनची जी लेवल आहे ती काय होत जाईल, कमी कमी होत जाईल. जसं जसं मी हीट देणार एवढा जास्त वेळ हीट देणार तर काय होत जाईल, वॉटरची जी लेवल आहे ती काय होत जाईल, कमी होत जाईल. का कमी होत जाईल, बिकॉज तो जो वॉटर मॉलिक्युल्स आहे दे आर कन्वर्टेड इनटू द वेपर्स. अँड देन फायनली शेवटी काय शिल्लक राहील, द कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट. Concentrated product means what? That is your sugar. That is non-volatile solute. आला लक्षात? मेन पर्पज ऑफ इव्हॅपोरेशन काय आहे, टू गेट कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट. हा त्याचं मेन पर्पज आहे. कशाचं, इव्हॅपोरेशन. मेन पर्पज ऑफ इव्हॅपोरेशन इज टू गेट कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट. कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट केव्हा भेटेल आपल्याला, जेव्हा आपण हीट अप्लाय करणार. हीट अप्लाय सोल्युशनला किंवा सस्पेन्शनला हीट अप्लाय करणार. हीट अप्लाय केल्यानंतर तो जो लिक्विड आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू वेपर्स. आता आपल्याला एवढा कॉमन सेन्स आहे, एवढा माहिती आहे की जेव्हा आपण लिक्विडला हीट करतो तर त्याची लेवल जी पातळी जी काय होत जाते, कमी कमी होत जाते, हे आपल्याला माहिती आहे. ओके, तर शेवटी मग काय होईल, दॅट इज नॉन व्होलाटाइल सोल्यूट, दॅट इज युअर शुगर. द मेन पर्पज ऑफ इव्हॅपोरेशन इज दॅट to obtain the concentrated product. तर असे जे फार्मास्युटिकल सोल्युशन्स असतात की ज्यांच्यामध्ये काय असतो, व्होलाटाइल सॉल्व्हंट असतो आणि नॉन व्होलाटाइल सोल्यूट असतो. तर आपल्याला जर त्या सोल्युशन मधून सोल्यूट जर सेपरेट आउट करायचं आहे तर त्याच्यासाठी आपण काय करतो, मग इव्हॅपोरेशन आहे करत असतो. दॅट इज द मेन पर्पज ऑफ इव्हॅपोरेशन. कोणाला नाही समजलं सांगा, परत रिपीट करतो. येतोय का आवाज, समजलं सर्वांना? हो सर. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक अजून टर्मिनॉलॉजी आहे, इव्हॅपोरेटर. इव्हॅपोरेटर फॉर एक्झाम्पल हा इव्हॅपोरेटर इथे काय राहील, हा राहील. दिस इज इव्हॅपोरेटर. दिस डिव्हाइस इज इव्हॅपोरेटर. हा जो डिव्हाइस आहे काय आहे, इव्हॅपोरेटर आहे. त्याच्यामध्ये आपण हीटिंग प्रोसेस करतोय. हा जो पातेला आहे कन्सिडर करा की काय आहे, तो इव्हॅपोरेटर आहे. का इव्हॅपोरेटर तो, कारण त्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन प्रोसेस ही होत आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणू, इव्हॅपोरेटर. आला लक्षात, इव्हॅपोरेटर. दिस होल प्रोसेस इज इव्हॅपोरेशन. आणि हा जो इक्विपमेंट आहे किंवा ज्याच्यामध्ये बॉइलिंग होत आहे दॅट इज कॉल्ड ॲज इव्हॅपोरेटर. आलं लक्षात? जे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये इव्हॅपोरेटर असतात ते खूप मोठे मोठे असतात, ते आपण पुढच्या लेक्चरला बघणारच आहोत. बट फॉर युअर अंडरस्टँडिंग कन्सिडर दिस ॲज अ इव्हॅपोरेटर. का, कारण याच्यामध्ये काय होत आहे, बॉइलिंग होत आहे. ओके, पुढचं बघू आपण. तर प्रॅक्टिकल डेफिनेशन काय झाली मग याची, इट इज द रिमूव्हल ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन बाय बॉइलिंग द लिक्वर. ओके, डेफिनेशन काय झाली मग, इट इज द रिमूव्हल ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन. रिमूव्हल ऑफ सॉल्व्हंट, काय इव्हॅपोरेट होतोय, सॉल्व्हंट फ्रॉम व्हॉट, सोल्युशन. इट इज द रिमूव्हल ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कसं रिमूव्ह होत आहे, त्याचे वेपर्स तयार होत आहेत. ओके, रिमूव्हल ऑफ दॅट सॉल्व्हंट इन द फॉर्म ऑफ दिस वेपर्स फ्रॉम सोल्युशन. आलं लक्षात? पुढची डेफिनेशन कशी आहे की, इट इज द रिमूव्हल ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन बाय बॉइलिंग द लिक्वर इन सुटेबल vessel, leaving a concentrated liquid residue in vessel.
concentrated solid liquid solid solute residue in waste cell. याच्यामध्ये जे ज्यांचं आपल्याला इव्हॅपोरेशन करायचं आहे ते काय असतात, आयदर इट मे बी सोल्युशन, इव्हॅपोरेशन कोणाकोणाचा होतो, एक तर सोल्युशनचा होणार किंवा सस्पेन्शनचा होणार. सोल्युशन किंवा सस्पेन्शनचा जो आहे काय होईल, इव्हॅपोरेशन होईल. सोल्युशन इज द मिक्सचर ऑफ सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. अँड सस्पेन्शन झालेलं आहे लास्ट सेमिस्टरला बघितलं होतं आपण फर्स्ट सेमिस्टरला. सस्पेन्शन इज अ बायफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म in which solid particles are suspended in liquid medium. Okay, for example like that this is your system, the system आहे, याच्यामध्ये लिक्विड आहे आणि त्या लिक्विड मध्ये हे सॉलिड पार्टिकल्स आर सस्पेंडेड विथ द हेल्प ऑफ सुटेबल सस्पेंडिंग एजंट. ओके, लिक्विड मध्ये पार्टिकल्स आर सस्पेंडेड आहे, दिस इज द सस्पेन्शन. तर काय होईल, जेव्हा याला आपण हीट अप्लाय करू तर काय होईल, हीट अप्लाय केल्यानंतर हा जो लिक्विड आहे, लिक्विड पार्ट इज गेट इव्हॅपोरेटेड अँड ओनली these non volatile solid particles remain at the bottom. That is the whole process of evaporation. आलं लक्षात, ही प्रोसेस कसली आहे, इव्हॅपोरेशनची आहे. समजलंय? ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की जे कॉन्स्टिट्युएंट्स आहे ते कसे राहिले पाहिजे, मग थर्मो स्टेबल राहायला पाहिजे. थर्मो स्टेबल राहिलं पाहिजे. जे कॉन्स्टिट्युएंट्स आहे का थर्मो स्टेबल राहायला पाहिजे, कारण आपण हीट अप्लाय करतो. आलं लक्षात, जर ते थर्मो लेवल राहिले, जर हीटमुळे त्यांचं डिकम्पोजिशन होत असेल, प्रॉब्लेम येत असेल, तर असे सबस्टन्सला आपण हे करू शकणार नाही. दिस इज द पार्ट ऑफ कॉमन सेन्स. जे थर्मोस्टेबल सबस्टन्सेस आहेत त्यांचंच आपण इव्हॅपोरेशन करू शकतो. आता एक टर्मिनॉलॉजी आहे, तुम्ही वाचलं असेल, डिस्टिलेशन. तर डिस्टिलेशन आणि इव्हॅपोरेशन मध्ये काय डिफरन्स असतो, तर डिस्टिलेशन मध्ये काय करतो आपण की जो वेपर निघत आहे, जे वेपर निघत आहे त्यांना आपण परत कंडेन्स करतो. दॅट वेपर्स कन्वर्टेड इनटू अगेन इन लिक्विड. तर दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज डिस्टिलेशन आणि दिस इज द इव्हॅपोरेशन. तर यांच्यामधला जो मेन डिफरन्स काय आहे, डिस्टिलेशन, इन डिस्टिलेशन काय होतं, वेपरायझेशन टेक्स प्लेस ॲट boiling point, while in evaporation vaporization takes place below the boiling point. काय अर्थ होतो याचा की जेव्हा तुम्हाला डिस्टिलेशन करायचं आहे तर वेपरायझेशन केव्हा होईल, तेव्हा बॉइलिंग पॉइंटवर पोहोचेल. उदाहरणार्थ आता आज समजा तुमचा एक वेसल आहे, या वेसलला आपण काय केलं, हीट अप्लाय केलं. ओके, मग काय होईल, ॲट 100 degrees centigrade. For example, this is water. The boiling point of water is 100 degrees Celsius. Okay, at 100 degrees Celsius, the water gets boiled, and then it is converted into the gaseous form, and the vaporization process started. Vaporization जे आहे ते तर टेम्परेचर जसे जसं वाढत जातो तसं तसं वेपरायझेशन पण वाढत जातो. बट ॲट 100 डिग्री सेंटीग्रेड 100 डिग्री सेल्सिअसला वेपरायझेशन खूप जास्त राहील. तर इथे काय आपल्याला सांगता येते, इन डिस्टिलेशन वेपरायझेशन टेक्स प्लेस ॲट बॉइलिंग पॉइंट, व्हाईल इन इव्हॅपोरेशन वेपरायझेशन टेक्स प्लेस बिलो द बॉइलिंग पॉइंट. आता दुसरीकडे ही जी आहे इट इज फॉर डिस्टिलेशन. डिस्टिलेशन करायचं आपल्याला. आता हे जे वेपर्स असतील त्यांना आपण काय करू, परत इथे कलेक्ट करू, कलेक्ट केल्यानंतर त्यांना कंडेन्स करू, कंडेन्स झाल्यानंतर ते परत कलेक्ट करू. ओके, दॅट इज द प्रोसेस ऑफ डिस्टिलेशन. अँड इन केस ऑफ इव्हॅपोरेशन, आता आपल्याला माहिती आहे, आता चहा बनवताना आपल्याला माहिती आहे काय होतो की पाणी
आपण गरम करायला ठेवलं, ओके, जसं पातेला आपण गॅसवर ठेवलं तर काय होतं, हीट अप्लाय केल्यानंतर ते पाणी गरम व्हायला सुरुवात होते. गरम व्हायला सुरुवात झाली म्हणजे काय झालं, मग त्याच्यामध्ये द लिक्विड इज म्हणजे कन्वर्ट व्हायला सुरुवात झाली वेपर्स मध्ये. आलं लक्षात? तर म्हणजे असं नाही की ते एकदम 100 डिग्रीवर आला तरच तो वेपराईज होईल पूर्ण. कमी टेम्परेचर मध्ये सुद्धा तो वेपराईज होऊ शकतो. दॅट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिलेशन अँड इव्हॅपोरेशन. हा ते त्यांनी पॉइंट दिलेला आहे. आता पुढचा जो आहे, पुढचा पॉइंट असं आहे की का आपण इव्हॅपोरेशन करतो, व्हाय वी डू द इव्हॅपोरेशन. मीटिंग रिजॉईन करायची आहे, 9-10 मिनिटांनी मीटिंग संपणार आहे, तर रिजॉईन करा. समजतंय का हा पॉइंट? उत्तरे तर देत जा रे. आवाज येतोय? हो सर. हो सर. रिपीट करायचं का? हो सर. हो सर. कोणता पॉइंट समजला नाही? अरे आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. आता कोणता पॉइंट समजलेला नाही, बोला ना, परत रिपीट करतो ना. बोलत पण नाही आहे. समजलं ना सर बोलणं. हा समजलं. ठीक आहे. आता आपण इव्हॅपोरेशन का करतो, व्हाय वी डू द इव्हॅपोरेशन, ते आपण बघणार आहोत. हे लिहिलं का तुम्ही? डेफिनेशन वगैरे काय आहे ते लिहून घ्या. The next point is why we do the evaporation. Evaporation आपण का करतो, त्याची गरज काय आहे evaporation करण्याची. Why we do evaporation. इव्हॅपोरेशन करण्याची गरज काय आहे, व्हाय वी डू इव्हॅपोरेशन. द फर्स्ट वन इज टू गेट concentrated product for the removal of water. To get concentrated product for removal of water. Again, to evaporate sea water and convert into drinking water. म्हणजे जो समुद्राचा पाणी असतो, समुद्राचा पाणी कसा असतो, त्याच्यामध्ये क्षार जास्त असतात. क्षार जास्त असतात म्हणून तो कसा असतो, गोड असतो का? गोड असतो का? नाही सर. समुद्राचं पाणी गोड असतो का? नाही ना? सर. नाही सर. नाही सर. हा, काय? तिखट असतो का? नाही सर. खारट खारा खारट. असतो. खारट असतं सर.
खारा ना हो सर. खारा असतो सॉल्टी असतो. तर हा जो सी वॉटर आहे समुद्राचं पाणी आहे त्याचं कन्वर्जन ड्रिंकिंग वॉटर मध्ये करण्यासाठी इव्हॅपोरेशन आपण करत असतो. त्याची जनरली डिस्टिलेशन प्रोसेस. अगेन पुढचा जो पॉइंट आहे का आपण करत असतो टू गेट सॉलिड फ्री वॉटर. टू गेट सॉलिड फ्री वॉटर म्हणजे पाणी आपल्याला जर सॉलिड फ्री पाहिजे की त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा सॉलिड नको तर त्याच्यासाठी आपण काय करत असतो इव्हॅपोरेशन करत असतो. आता काय करतो आपण टू गेट सॉलिड फ्री वॉटर फॉर द इंडस्ट्रियल पर्पजेस. फॉर इंडस्ट्रियल पर्पजेस इंडस्ट्रीसाठी आपण हे करत असतो. राईट डाऊन दिस लिहून घ्या हे असं चार्ट बनवा शॉर्ट मध्ये आणि लवकरात लवकर लिहून घ्या. Why we do evaporation? To get first of all to get the concentrated product. म्हणजे आपल्याला जर कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट पाहिजे असेल ते मागच्या आता तुम्हाला याच्यामध्ये समजावलं मी की कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट आपल्याला कसं भेटतो. फॉर रिमूव्हल ऑफ वॉटर फ्रॉम समथिंग एखादा सोल्युशन असेल त्याच्यामधून आपल्याला रिमूव्ह करायचं आहे वॉटर. फॉर दॅट वी डू द इव्हॅपोरेशन अगेन टू इव्हॅपोरेट सी वॉटर अँड कन्वर्ट इनटू द ड्रिंकिंग वॉटर. त्याची पण डिस्टिलेशन प्रोसेस त्याच्यासाठी पण आपण काय करत असतो इव्हॅपोरेशन करत असतो. अगेन टू गेट सॉलिड फ्री वॉटर फॉर इंडस्ट्रियल पर्पजेस फॉर द प्रोडक्शन ऑफ केमिकल्स एक्सेट्रा. त्याच्यासाठी आपण इव्हॅपोरेशन करत असतो. सॉलिड फ्री वॉटर मीन्स व्हॉट की त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा सॉलिड राहणार नाही त्याच्यासाठी आपण करत असतो. त्याच्यासाठी ना डिस्टिलेशन प्रोसेस देअर. लिहिलंय समजलं आपण. पुढे जायचं रिपीट करू एकदा. हो सर. अरे बोलत जा रे यार. समजलं सर. ठीक आहे पुढे जायचं ना मग. समजलं सर. ठीक आहे वी विल गो फॉर नेक्स्ट पॉइंट. समजलं हो सर. सर. हो. पुढचा पॉइंट बघतो आपण आता. ऍप्लिकेशन ऑफ ऍप्लिकेशन काय आहे यात. application of evaporation. Application काय आहे. आता आपली याचे फायदे कुठे कुठे होते आपल्याला इव्हॅपोरेशनची इंडस्ट्रीमध्ये किंवा बाहेर ते आपण आता बघणार आहोत. मीटिंग रिजॉईन करायची आहे 1 मिनिटाने. Evaporation process used generally in industry. Evaporation process generally used in industries. Various industries मध्ये evaporation जी प्रोसेस आहे ती अप्लाय केली जाते. लाईक फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा यूज केली जाते इव्हॅपोरेशन प्रोसेस. अगेन used in manufacturing of galvanicals. Used in manufacturing of galvanicals. गॅलेनिकल्सचा अर्थ काय होतो क्रूड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे असं